EV कार घेण्याचा विचार करत असाल तर पहिले जाणून घ्या प्रोज आणि कॉन्स. कॉन्सबद्दल सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आहे नंबर 1 रेंज अँझायटी. म्हणजे अजूनही लोकांना तो फिअर आहे की ही जी गाडी चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर जाईल. दुसरा आहे चार्जिंग टाईम. गाडी चार्ज करायला किती वेळ लागतो. स्लो चार्जर असेल तर 6 तास ते 12-13 तास लागतात मित्रांनो. DC चार्जर फास्ट चार्जर जरी असेल तरी 1 तास मित्रांनो 30 ते 1 तास 30 मिनटं ते 1 तास इथे घालावा लागतो. तिसरं आहे बॅटरी रिप्लेसमेंट कॉस्ट. आजकाल बऱ्याच गाड्या आता लाईफ टाईम बॅटरी वॉरंटीसोबत येत आहेत. बट काही गाड्या अशा आहेत ज्याच्यावर तुम्हाला बॅटरीची वॉरंटी आहे ना मित्रांनो, ते 8 वर्ष किंवा लिमिटेड पिरियड ऑफ टाईमला असतं, तर तुम्हाला चेंज करावी लागते. अजून महत्त्वाचं असं आहे की रिसेल व्हॅल्यू. बिकॉज बॅटरी आहे ते 40 ते 50% त्याची कॉस्ट असते कम्पेअर टू तुमच्या म्हणजे गाडीच्या टोटल कॉस्टपेक्षा. त्याच्यामुळे रिसेल व्हॅल्यू याची खूप कमी होऊन जाते. नंतर अपफ्रंट तुम्हाला आहे ना डिझेल पेट्रोल गाड्यापेक्षा जास्त किंमत मोजावी लागते मित्रांनो. आणि जर तुमच्याकडे जर लाँग रूटला कुठे जायचे तेव्हा ही गाडी घेऊन जायचं का नाही हा मात्र क्वेश्चन येतो. आता प्रोज काय आहेत. मग नंबर 1 काय आहे की सगळ्यात स्वस्त गाडी आहे बरोबर. म्हणजे ₹1 ₹2 पर किलोमीटरच्या हिशोबाने ही गाडी चालवतं म्हणजे पैसे खूप वाचवता. लो मेंटेनन्स आहे. सबसिडी याच्यावर मिळते. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे त्याचीसुद्धा कॉस्ट याच्या मित्रांनो खूप कमी लागणार आहे. ओके. पोल्युशन फ्री राहणार आहे गाडी. ओके. ही ते गाडी तुम्हाला डिझेल पेट्रोल आहे त्यामुळे ही गाडी पोल्युशन करत नाही. इंजिन नसल्यामुळे मित्रांनो गाडी खूप सायलेंट असते. त्यामुळं आरामदायी तुम्ही याच्यात प्रवास करू शकता. हे काही प्रोज होते. आणि जर तुमचं रनिंग खरंच खूप जास्त आहे, तुम्ही एक सेकंडरी गाडी शोधताय, डेली सिटीमध्ये जास्त रनिंग आहे, EV नक्की तुम्ही घेऊ शकता. हे काही प्रोज आणि कॉन्स होते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.